Hello students, I am Supriya Mogle. I am working as an assistant professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. So I am here to discuss about assignment problems. This is part 2. In the part 1 we have learned a simple problem in which how you are going to assign the work to the workers. Okay, so in this problem we are going to have some another types of examples we'll see. So this is the example. Okay, इथे 5 एम्प्लॉईज दिलेले आहेत आणि 5 जॉब्स दिलेले आहेत. ओके, क्वेश्चन दिलाय, हाऊ शुड द जॉब्स बी allocated as per employee so as to minimize the total man hours. That means these are hours. ओके, हे काय दिलेले आहेत, तास दिलेले आहेत. म्हणजे सपोज जर हा एलिमेंट आपण घेतला तर जॉब ए जो आहे तो कंप्लीट करायला या वर्करला किती तास लागतात, 10 तास लागतात. ओके, तर आपण कशा प्रकारे असाइन करू शकतो जॉब्स जेणेकरून आपल्याला कमीत कमी तासामध्ये एम्प्लॉईज ते काम करतील. तर सेम स्टेप जशी आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये केली होती, प्रत्येक रो मधला एक मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर करायची आणि त्या प्रत्येक रो मधल्या व्हॅल्यू मधून ती वजा करायची. तसंच प्रत्येक कॉलम मध्ये एक मिनिमम व्हॅल्यू घ्यायची आणि ती त्या प्रत्येक कॉलमच्या व्हॅल्यू मधून मिनिमाइज करायची किंवा सबस्ट्रॅक्ट करायची. तर इथे बघा, जॉब ए च्या रो मध्ये मिनिमम व्हॅल्यू आहे 5, सेकंड रो मध्ये आहे 3, थर्ड रो मध्ये आहे 2, फोर्थ रो मध्ये आहे 7 आणि फिफ्थ रो मध्ये आहे 4. तर आपण या प्रत्येक एलिमेंट मधून तो मायनस करणार. 10 मायनस 5 आता किती होईल, 5, 5 minus 5 0, 13 minus 5 8, then 10 and then 11. अशा प्रकारे प्रत्येक रोच केलं, रोच केल्यानंतर प्रत्येक कॉलम वाईज करायचं. ओके, नेक्स्ट बघूया. सी, स्टेप 1 जे मी सांगितलं, सिलेक्ट स्मॉलेस्ट एलिमेंट फ्रॉम द ईच रो अँड कॉलम अँड सबस्ट्रॅक्ट फ्रॉम ईच एलिमेंट ऑफ करस्पॉन्डिंग रो ऑर कॉलम. म्हणजे आपण ते मगाशी जे केलं की प्रत्येक जो स्मॉलेस्ट नंबर होता तो त्या रो मधून मायनस केला आणि कॉलम मधून सुद्धा मायनस केला. कॉलम मधून आणि रो मधून मायनस केल्यावर तुमच्याकडे असा मॅट्रिक्स दिसेल. Here every row and every column has at least one zero. प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये झिरो आलाय का नाही हे पहिल्यांदा चेक करायचं आणि मग आपण काय करू शकतो, असाइन करू शकतो. Step 2 बघा, examine rows having a single row which is unmarked. Make assignment by having square around it and cross all other zeros after assigning the rows and repeat for the columns. जसं आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं होतं, सेम प्रोसिजर. तर इथे आपल्याला हा मॅट्रिक्स मिळालाय. जेव्हा आपण प्रत्येक मिनिमम व्हॅल्यू प्रत्येक रो वाईज आणि कॉलम वाईज सिलेक्ट करून ती सबस्ट्रॅक्ट केली आणि त्यानंतर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हा टेबल आपल्याला मिळतो ज्याच्यामध्ये प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये ऍटलिस्ट 1 0 आहे. ओके, तर आपण आता नेक्स्ट स्टेप जी काय करतो की प्रत्येक रो मध्ये एक झिरो पाहिजे. एकच झिरो असेल तर आपण त्याला स्क्वेअर करणार. ओके, आणि त्या कॉलम मध्ये जर दुसरा झिरो असेल तर आपण त्याला क्रॉस करणार. ओके, सो विल डू दॅट. फर्स्ट रो ए मध्ये बघा, एकच झिरो आहे का चेक करायचं, आहे एक झिरो, आपण त्याला काय केलं, स्क्वेअर केलं. आता त्याच कॉलम मध्ये सेकंड कॉलम मध्ये दुसरा झिरो आहे का, नाही. ओके, देन तर नेक्स्ट रो बघायचं, नेक्स्ट रो मध्ये एकच झिरो आहे का, आहे, स्क्वेअर इट. ओके, आता त्याच कॉलम मध्ये दुसरा आहे का झिरो, तर आहे, इथे आहे डी रो मध्ये, तर आपण त्याला काय करणार, क्रॉस करणार. थर्ड रो मध्ये बघा, सी रो मध्ये 3 झिरोज आहेत. 3 झिरोज असतील, एकापेक्षा 2 असतील तर आता पुरतं ते सोडून द्या, नेक्स्ट रो ला जा. नेक्स्ट रो मध्ये सुद्धा 2 झिरो होते, त्यातला एक आपण क्रॉस केलाय, तर तिथे सुद्धा तुम्ही काही करू नका. फिफ्थ रो ला जा, फिफ्थ रो ला बघा एकच झिरो आहे, तर आपण त्याला काय केलं,
स्क्वेअर केला. आता स्क्वेअर केल्यानंतर आपण काय करतो, त्या कॉलम मध्ये दुसरे किती झिरो असतील तर त्याला क्रॉस करतो. तर इथे 2 झिरो आहेत, तर त्या कॉलम मध्ये आपण काय करणार, त्यांना क्रॉस करणार. फाईन. आता प्रत्येक कॉलम वाईज चेक करत जायचं. आता रो वाईज संपलं, आता कॉलम वाईज. फर्स्ट कॉलम मध्ये एक तरी झिरो स्क्वेअर झालाय. सेकंड कॉलम मध्ये येस. थर्ड कॉलम मध्ये एकच झिरो आहे का, आहे. आता ह्या झिरोला आपण करणार स्क्वेअर. ओके. आता स्क्वेअर केल्यानंतर त्या रो मधला दुसरा जो झिरो असेल त्याला आपण काय करणार, क्रॉस करणार. फाईन. फोर्थ कॉलम मध्ये बघा एक झिरो आलाय, बाकीचे आपण क्रॉस केलेत. आणि फिफ्थ कॉलम मध्ये एकही जॉब असाइन झालेला नाही. ओके. 4 कॉलम्स मध्ये असाइन झाले, प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये एक एक झिरो स्क्वेअर झाला, म्हणजे जॉब असाइन झाली. पण फिफ्थ ला अजून असाइन मिळालेली नाही. तर त्यासाठी परत काय करायचं, तर बघा, जेव्हा आपण क्रॉस केलं आणि असाइन केले जॉब्स तेव्हा हा टेबल असा दिसेल. ओके. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की फिफ्थ कॉलमला एकही असाइनमेंट मिळाली नाही, तसंच डी रो ला सुद्धा एकही असाइनमेंट मिळालेली नाही. फक्त ए, बी आणि सी आणि ई चारच याला काय मिळालेत, असाइनमेंट मिळाले. तर 2 आपल्याला अजूनही करायचे आहेत. सिन्स row D and column 5 do not have any assignment, so for optimal assignment go to the step 3. Now what is step 3? For optimal assignment do काय काय करायचं आहे, टिक मार्क करायचे आहे द रो विच डज नॉट हॅव असाइनमेंट. ज्या रोला असाइनमेंट एकही मिळालेली नाही त्याला टिक मार्क करायचं. देन एक्झामिन टिक्ड रोज अँड देन टिक कॉलम्स हॅव्हिंग क्रॉस्ड झिरो. लक्षात घ्या, 2 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. ओके. पहिलं काय सांगितलंय, ज्या रोला असाइनमेंट मिळालेली नाही त्या रोला टिक करा, असाइनमेंट मिळालेली नाही. ओके. आणि दुसऱ्या ह्याच्यात काय सांगितलंय की ज्या कॉलम्सला, ओके, रोला, हे रो आहे, रोला जर असाइनमेंट झाली नसेल तर त्याला टिक करा. आणि दुसरं म्हणजे ज्या कॉलम्स मध्ये क्रॉस्ड झिरो आहेत त्याला टिक करा. कॉलम्स मध्ये क्रॉस्ड झिरो आहेत त्याला टिक करा. ओके. तर इथे आपण सॉल्व करूया. त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट स्टेप इज टिक द रोज विच डज नॉट हॅव द असाइनमेंट. आता कुठल्या रोला असाइनमेंट मिळालेली नाही, कुठल्या रोला, ओके, डी रोला असाइनमेंट मिळाली का नाही, तर त्याच्या पुढे तुम्ही काय करायचं, टिक करायचं. सेकंड स्टेप इज एक्झामिन द रो. एक्झामिन म्हणजे डी वरती तुम्ही लक्ष ठेवा, डी च्या बद्दल आहे. तर टिक कॉलम्स हॅव्हिंग एनी क्रॉस्ड झिरो. त्या रो मध्ये ज्या झिरोला क्रॉस झालेला आहे त्या कॉलम्सना टिक करा. ओके. तर इथे आपल्याला 2 झिरो क्रॉस झालेत, सो त्या कॉलम्सला आपण टिक केलं. आता इथे बघा स्टेप 3, एक्झामिन टिक्ड कॉलम्स. एक्झामिन टिक्ड कॉलम्स and tick the rows those are having any assignments. त्या रोला, त्या कॉलम वरती येणारे असे झिरो आहेत जे काय झालेत, स्क्वेअर झालेत, त्या रोज ना पण टिक करा. आता फर्स्ट कॉलम मध्ये बघा कशाला असाइनमेंट मिळाले, इथे बी ला असाइनमेंट मिळाले, तर त्या बी रोच्या समोर आपण काय करणार, टिक करणार. आणि सेम इथे आपण जर टिक केलंय फोर्थ कॉलम मध्ये असाइनमेंट मिळाले ई रोला, तर ई रोच्या समोर आपण टिक करणार. ओके. आता आपल्याकडे टोटल 5 टिक्स झाल्या. स्टेप नेक्स्ट काय आहे, ड्रॉ द लाईन्स फ्रॉम अनटिक्ड रोज अँड टिक्ड कॉलम्स. आता अनटिक्ड रो, ज्याला टिक झालेलं नाही त्या रोला आपण लाईन ड्रॉ करायची. ओके. ए आणि सी ला झालेलं नाही. अँड टिक्ड कॉलम्स, ज्याला टिक झालेलं आहे ते कॉलम्स लक्षात घ्या. ओके.
अनटिक्ड रोज, टिक न झालेले रोज आपण रेषा मारायच्या आहेत आणि ज्या कॉलम्सला टिक केलेलं आहे त्या कॉलम्सवर रेषा मारायच्या. आता नेक्स्ट स्टेप त्यांनी काय सांगितली आहे बघा. Select smallest element from unlined elements and add these elements where two lines are crossing and subtract from unlined elements. याचा अर्थ जे उरलेले एलिमेंट्स आहेत जे कुठल्याही रेषेवर नाहीत त्यातला एक मिनिमम एलिमेंट पकडायचा आणि तो काय करायचा, जिथे दोन लाईन इंटरसेक्ट झाले त्या नंबर मध्ये तो ऍड करायचा आणि बाकीच्या नंबर्स मधून तो वजा करायचा आणि जे रेषेवर उरलेले एलिमेंट आहेत त्याच्याशी आपण काही करायचं नाही, ते तसेच राहतील. तर बघा आता हे टिक केल्यानंतर हे असं दिसेल. हे क्रॉस इथे पेन्सिलने केल्यामुळे दिसत नाहीये तर मी परत करते. दिस इज अँड दिस वन इज क्रॉस्ड. हा एक रो कॉलम क्रॉस होतोय आणि हा एक कॉलम क्रॉस होतोय. जो टिक केलेला आहे तो कॉलम क्रॉस होईल आणि जो टिक केलेला नाही तो रो क्रॉस होईल. आता हे जे उरलेले एलिमेंट आहेत 6, 15, 4, 2, 5 आणि 6 यातला मिनिमम एलिमेंट कुठला आहे 2. ओके, तर हा 2 रो काय करायचा आहे, हे जे उरलेले आहेत त्यांच्यातून तो वजा करायचा. ओके, आणि जिथे जिथे या लाईन्स अशा क्रॉस झाल्या असतील आणि इथे इंटरसेक्टच्या ठिकाणी जो एलिमेंट असेल त्यामध्ये 2 हा आकडा ऍड करायचा. म्हणजे कुठे कुठे येईल, 5 च्या ठिकाणी तो ऍड होईल, 2 च्या ठिकाणी तो ऍड होईल, देन इथे 0 च्या ठिकाणी ऍड होईल आणि 8 च्या ठिकाणी पण ऍड होईल. म्हणजे 4 ठिकाणी तो 2 ऍड होईल आणि हे उरलेले जे आहेत हे हे इथे पण आहेत उरलेले. ओके, 3, 5, 8, 6 हे जे बाकीचे जे नंबर्स आहेत त्याच्यातून आपण तो आकडा काय करणार, वजा करणार. तर नेक्स्ट स्टेपला आपण बघू. तर आपण इथे सॉल्व्ह करूया. ओके, हे क्रॉस झालेले आहेत. आपल्याला मिनिमम व्हॅल्यू 2 मिळाली आहे, जी क्रॉसच्या ऍड करायची. इथे 5 चं होईल 7. ओके, हा 0 आहे तसा राहील, 8 आहे तसा राहील, 8 10 मध्ये ऍड होतील 2 सो इट विल बिकम 12. 11 मधून 2 मायनस होतील सो ते होईल 9. ओके, देन 0 आहे तसा राहील, इथे वजा होणार मायनस, कारण हा कुठल्याही क्रॉसवर नाही आहे सो इथून मायनस होणार, हे होईल 4. it becomes 13. 15 minus 2 13. हा 10 रेषेवर आहे सो तो तसाच राहील, त्याच्यामध्ये काही होणार नाही. इथे 3 minus 2 होईल 1. देन हा क्रॉसवर आहे परत, तर क्रॉसवरचा आपण ऍड करायचा. 8 plus 2 होईल 10. ओके, देन 5 आणि 0 ह्यांचं काही होणार नाही, रेषेवर आहेत. देन ह्या 3 हे जे उरलेले आहेत त्यांच्यामधून आपण आधी वजा करून घेऊ. हा परत इथे क्रॉसवर आलाय, क्रॉसमध्ये +2 होणार सो इथे येणार 2, इथे येणार 2. 4 minus 2 2, 5 minus 2 3, 6 minus 2 होईल 4, 5 minus 2 होईल 3 आणि 8 minus 2 होईल 6. सो असा आपल्याला नवीन टेबल मिळेल. चेक दिस. हा आपल्याला असा नवीन टेबल मिळाला. क्रॉसवरती होतं तिथे आपण ऍड केलं आणि जे क्रॉसवर नव्हते किंवा कुठेच अलोकेशन झाले नव्हते त्यांना आपण केलं मायनस. तर आता हा आपल्याला टेबल मिळाल्यानंतर आपण परत ती स्टेप, जी सेकंड स्टेप होती ती रिपीट करायची. म्हणजे प्रत्येक रोला आणि कॉलमला आपण एक एक असाइनमेंट देत जायचं. तर फर्स्ट रो बघा, ए रो मध्ये एकच 0 आहे का चेक करायचा, तर आहे, त्याला स्क्वेअर करायचा. त्या कॉलम मध्ये कुठला दुसरा 0 आहे का चेक करायचं, नंतर नाही, सोडून द्या. सेकंड रो बघा, एकच 0 आहे का, आहे बी च्या इथे, तर आपण त्याला स्क्वेअर केला. स्क्वेअर करून त्या रो मध्ये त्या कॉलम मध्ये दुसरा कुठला 0 आहे का चेक करायचं, तर आहे सो त्याला आपण क्रॉस केलं. ओके, नेक्स्ट आपण सी कडे जाऊया. सी मध्ये बघा परत 2 0 आले. 2 0 आल्यानंतर ते सोडून द्या आतापुरतं. डी मध्ये सुद्धा परत 2 झिरोज आहेत. ओके,
ई मध्ये बघा, ई मध्ये आहे एकच झिरो, आपण त्याला केला स्क्वेअर, आणि त्या कॉलम मध्ये दुसरा झिरो असेल तर त्याला काय करतो आपण, क्रॉस करतो. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या रोजचं झालं. आता परत कॉलम चेक करायचं. प्रत्येक कॉलम मध्ये एक स्क्वेअर आला पाहिजे झिरोचा. फर्स्ट मध्ये आहे, सेकंड मध्ये सुद्धा आहे, ओके. थर्ड मध्ये परत आपल्याकडे 2 आलेले आहेत, हे थोडा वेळ थांबा. फोर्थ मध्ये आहे. आता फिफ्थ मध्ये चेक करा. फिफ्थ मध्ये एकच झिरो आहे, तो आपण त्याला क्रॉस करणार, ओके. आणि त्या रो मधला दुसरा झिरो जो असेल त्याला आपण क्रॉस करणार, सॉरी इथे स्क्वेअर करणार, आणि त्या रो मध्ये दुसरा असेल त्याला आपण क्रॉस करणार. मग उरला डी मध्ये हा एकच, तर त्याला आपण असाइन करून टाकायचं, म्हणजे त्याला आपण स्क्वेअर करणार. आता चेक करा की प्रत्येक रो मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये एक तरी नाही, one and only one zero should be there which is squared, ओके. प्रत्येक रो मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये आला, ओके. सो इथे आपल्याला काय मिळालं, आपलं ऑप्टिमम सोल्युशन मिळालं, म्हणजे आपण प्रत्येक जॉब्स असाइन केले. सी, असं आपल्याला क्रॉस आणि स्क्वेअर केल्यानंतर हा टेबल मिळतो. आता हा टेबल मिळाल्यानंतर आपण फर्स्ट काय करतो, जिथे ते असाइनमेंट झालीये, फॉर एक्झाम्पल A2, B1, C5, D3 and E4 हे सगळे आपण लिहून काढणार. आणि परत इनिशियल प्रॉब्लेम जो होता, फर्स्ट एक्झाम्पल जे होतं, त्या ह्या सेलच्या ठिकाणी, म्हणजे ए रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये जो सेल होता तो नंबर आपण घेणार. असे प्रत्येक नंबर्स हे आकडे तिथे कुठले होते ते आकडे घेऊन आपण काय करणार, त्यांची ऍडिशन करणार. सो बघा, हा टेबल मी आता आपण सॉल्व्ह केलाय लास्ट स्टेपला, तो रेफरन्स साठी घेतलाय, ओके. A2 जिथे जिथे असाइन झाले ते लिहिलं, A2, B1, C4, D3 and E4, ओके. आणि हे आपले इनिशियल एक्झाम्पल होतं, जे आपल्याला स्टार्टिंगला दिलं होतं. तर त्या ठिकाणी कुठले आकडे आहेत लिहायचं. आता A2 कुठला आहे, 5, तर इथे लिहिलं आपण 5. B1 च्या ठिकाणी आहे 3. C4 च्या ठिकाणी आहे 2. देन D3 च्या ठिकाणी आहे 9. आणि E4 च्या ठिकाणी आहे 4. तर यांच्या सगळ्यांचं आपण काय करणार, ऍडिशन करणार. आणि जी कॉस्ट येईल किंवा जे टाइम, सॉरी आपल्याला इथे काय सांगितलंय, हे सगळे आकडे काय आहेत, आवर्स आहेत. सो आपल्याला टाइम मिनिमाइज करायचा होता. सो टोटल टाइम किती आला, 23 आवर्स. म्हणजे आपण हे सगळे 4 जॉब्स आहेत ते कमीत कमी वेळामध्ये किती तासात करू शकतो, तर असे हे जे असाइनमेंट आपण केलेत, असं काम जर आपण वर्कर्सना दिलं तर ते 23 तासामध्ये काम पूर्ण करू शकतात. दिस इज कॉल्ड असाइनमेंट प्रॉब्लेम, ओके. तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही माझ्या बरोबर पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होतो तेव्हा परत माझ्या बरोबर सॉल्व्ह करायला घ्या. व्हिडिओ पॉज करून करून ते सॉल्व्ह करा आणि कम्पेअर करा की आपलं बरोबर आलंय की नाही. अशाच प्रकारचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुमच्या बुक मध्ये आहेत. तुम्हाला इंटरनेट वरती भरपूर एक्झाम्पल्स मिळतील, ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि ते सॉल्व्ह चेक करा येतंय का नाही बरोबर. प्रत्येक रो प्रत्येक कॉलम मध्ये आपण असाइन करू शकतो का नाही. इझी आहे. एक 4-5 एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला हे खूप इझी वाटेल, ओके. स्कोरिंग क्वेश्चन आहे हा, याच्यामधून मार्क्स तुमचे सहसा कट होणार नाहीत. सो प्रॅक्टिस ऑन इट, तुम्हाला लगेच लक्षात येईल. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला कळली ही एक्झाम्पल, ओके. थँक्यू.